पावसाळी अधिवेशन तोंडावर आलंय, पण पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं कळतंय आणि नव्या मंत्रिमंडळात किंवा विस्तारित मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते। तर चांगली कामगिरी करू न शकलेल्या मंत्र्यांची खाती सुद्धा बदलली जाण्याचा संकेत मिळतोय। भाजपकडनं काही तरुण आमदारांना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान दिलं जाईल, त्यांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं जाईल आणि मंत्रिमंडळासोबतच रखडलेल्या महामंडळांचं सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे। सुशांत सावंत माहिती देतात। सुशांत, मित्रपक्षांचा बऱ्याच काळापासून असलेला हा आग्रह मंत्रिमंडळ विस्ताराचा कधी कसा होऊ शकतो हा विस्तार? अगदी बरोबर आहे नंदा। आपण जर बघितलं असेल तर मागील अनेक महिन्यांपासून मित्रपक्षांकडून सांगण्यात येत आहे की राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार करा। मग ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार असतील, त्यासोबत अजित पवार गटाचे आमदार असतील, त्यांनी सातत्याने मागणी केली होती। मात्र आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार पावसाळी अधिवेशनाआधी म्हणजे येत्या 1-2 आठवड्यात जे आहे ते मंत्रिमंडळ विस्तार जे आहे ते होईल अशी आपल्याला माहिती मिळते। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, महायुतीची कामगिरी सुमार राहिलेली आहे, त्याचमुळे कुठेतरी हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केला जाणार आहे। आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार चांगली कामगिरी करू न शकलेल्या मंत्र्यांची खाती देखील यावेळी बदलली जातील अशी आपल्याला माहिती मिळते। तर भाजपकडून काही तरुण आमदार आहेत त्यांचा या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होऊ शकतो। आणि त्याचसोबत आपण जर पाहिलं असेल तर सरकार येऊन जवळपास 2 वर्ष झाली, मात्र जी मंत्री वाटप जे असतं त्या वाटप झालं नव्हतं महामंडळाचं, ते देखील केलं जाईल असं आपल्याला समजतंय नंदा। धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।